प्रकरण 16. हिमालयाची तिसरी यात्रा, ऋषी परंपरेचं बीजारोपण. मथुरेस कार्याची घडी उत्तम प्रकारे बसल्यावर हिमालयातून तिसरं बोलावणं आलं. त्यात आगामी चौथ्या उपक्रमाचा संकेत होता. मध्यंतरी बराच काळ लोटला होता. या कार्याचा व्याप सुद्धा वाढला होता आणि आता यशाबरोबर थकवाही भासत होता. त्यामुळे बॅटरी चार्ज होण्याची ही संधी आम्हास अतीव उत्साहप्रद वाटली. ठरलेल्या दिवशी प्रयाणाचा आरंभ केला. मार्ग परिचयाचा झाल्यामुळे कोणतीही अडचण भासली नाही. कडाक्याच्या थंडीचा काळ नव्हता. तसंच एकाकीपणाही फारसा जाणवला नाही. गोमुखावर गुरुदेवांचा छायापुरुष भेटणे आणि त्याच्या मदतीनं नंदनवनापर्यंत जाणे हे मागील यात्रेप्रमाणेच झाले. खऱ्या आत्मीय जीवलगांचे परस्परास भेटणे किती आनंददायी आणि उल्हसित करणारे असते हे अनुभवानेच कळते. सर्व प्रवासात ज्या शुभ घडीची आतुरतेनं वाट पाहत होतो ती आली आणि गुरुदेवांना आमचे विनम्र अभिवादन, प्रणाम आणि त्यांच्या कृपाशीर्वादाचा क्रम संपताच गुरुदेवांनी बहुमूल्य मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. या खेपेस मथुरा सोडून हरिद्वार इथं मुक्काम हलवण्याची आज्ञा झाली. ते म्हणाले, तिथं राहून ऋषी परंपरेचं पुनर्जीवन तुम्हाला सुरू करायचं आहे. तुम्हाला आठवत असेलच की तुमच्या प्रथम यात्रेत आम्ही येथील सूक्ष्म शरीरधारी ऋषींचं दर्शन तुम्हाला घडवलं होतं. आपल्या परंपरेचा लोप झाल्याचं दुःख प्रत्येकानं व्यक्त केलं होतं आणि तुम्ही या कार्याचं आश्वासन दिलं होतं. यावेळी त्या कार्यासाठी तुम्हाला बोलावलं आहे. भगवंत अशरीरी आहे. जेव्हा त्यांना महत्वाचं कार्य करून घ्यायचं असतं तेव्हा ते ऋषींच्या द्वारे करून घेतात. महापुरुष घडवून त्यांना उभे करण्यात येते. परमेश्वर स्वतः तप करतात आणि आपली शक्ती देवात्म्यांना देऊन प्रचंड कार्य करून घेतात. यज्ञरक्षणाच्या निमित्तानं विश्वामित्रांनी श्रीरामांना आपल्या आश्रमात आणलं आणि तिथं त्यांना बला अतिबला म्हणजे गायत्री व सावित्री विद्यांचं शिक्षण देऊन त्यांच्या हातून असुरतेचा गड पार उद्ध्वस्त केला होता आणि रामराज्य स्थापनेचं कार्य करून घेतलं. श्रीकृष्णही संदीपनींच्या आश्रमात शिकायला राहिले होते. तिथंच त्यांनी गीता गायन, महाभारताचा निर्णय आणि ऋषी परंपरा संवर्धनाचा आदेश घेऊन कार्यक्षेत्रात प्रवेश केला होता. संपूर्ण पुराण साहित्य या उल्लेखांनी ओतप्रोत आहे की ऋषींनी महापुरुषांची आपल्या घोर तपश्शक्तीनं घडण करून त्यांच्या सहाय्यानं थोर कार्ये संपादित केली. ते स्वतः तपसाधनेत व शोध कार्यासाठी निमग्न असत. हेच कार्य आता तुम्हास पूर्ण करायचे आहे. त्यांनी सप्तसरोवर नामक स्थानी राहून गायत्रीत पारंगतता संपादन केली होती. तेच स्थान तुमच्यासाठी नियत केले आहे. उपयुक्त जमीन तुम्हाला सहज उपलब्ध होईल. त्याचं नाव शांतिकुंज गायत्री तीर्थ ठेवावं. तिथे त्या सर्व कार्यांचं बीजारोपण करायचं आहे, जी कार्य पुरातन काळातील ऋषी स्थूल शरीरानं करत असत. ते प्राचीन ऋषी आता सूक्ष्म शरीरात आहेत. या अभिष्ट कार्यासाठी स्थूल शरीरधारी माध्यमाची गरज भासते आहे. आम्हालाही तशी आवश्यकता वाटत होती, म्हणून तुमच्या स्थूल शरीराला योग्य सत्पात्र जाणून संपर्क केला आणि आमच्या अभिष्ट कार्यास तुम्हाला लावलं. अशीच या सर्व ऋषींचीही इच्छा आहे. तुम्ही त्यांच्या परंपरांचं नव्यानं बीजारोपण करावं. ती कार्य तुलनेनं काहीशी कठीण असतील, अडचणीचीही अधिक असतील, पण त्याचबरोबर त्यात मोठा लाभ सुद्धा आहे. तो म्हणजे यापुढे तुम्हाला केवळ आमचंच नव्हे तर त्या सर्वांचं संरक्षण आणि अनुदान मिळत राहील. त्यामुळे कोणतंच कार्य अडणार नाही. ज्या ऋषींचं अपूर्ण राहिलेलं कार्य पुढे न्यायचं होतं त्याची थोडक्यात कल्पना देताना ते म्हणाले, विश्वामित्र परंपरेत गायत्री महामंत्राचं सामर्थ्य सर्वांना ज्ञात करणं आणि एक सिद्धपीठ गायत्री तीर्थाची उभारणी तुम्हाला करायची आहे. व्यास परंपरेत आर्ष साहित्य आणि अन्य विषयांवर साहित्य सृजन व प्रज्ञापुराणाचे 18 खंड लिहायचे आहेत. पातंजली परंपरेत योग साधनेच्या तत्वज्ञानाचा विस्तार, परशुराम परंपरेत अनिती निर्मूलनासाठी जनमानसाची शुद्धी, वातावरण निर्मिती, भागीरथ परंपरेत ज्ञानगंगा सर्वत्र पोचवण्याचं कार्य तुम्हाला करायचंय. चरक परंपरेत वनौषधींचं पुनर्जीवन आणि वैज्ञानिक संशोधनाचं कार्य
याज्ञवल्क्य परंपरेत यज्ञाद्वारे मनोविकारांच्या शमनार्थ समग्र चिकित्सा पद्धतीचं निर्धारण, जमदग्नी परंपरेत साधना आरण्यकाची निर्मिती आणि संस्कारांचं बीजारोपण, नारद परंपरेत सत्परामर्श परिव्रजेद्वारे धर्मचेतनेचा विस्तार, आर्यभट्ट परंपरेत धर्मतंत्राद्वारे राजतंत्राला मार्गदर्शन, शंकराचार्य परंपरेत गावोगावी प्रज्ञा संस्थानांची निर्मिती, पिप्पलाद परंपरेत आहारकल्प आणि त्याद्वारे समग्र स्वास्थ्य संवर्धन, सूत शौनक परंपरेत गावोगावी प्रज्ञा आयोजनांनी लोकशिक्षणाची रूपरेषा घडवणं, अशी सूत्र त्यांनी दिली. अथर्ववेदीय विज्ञान परंपरेत कणाद ऋषीप्रणीत वैज्ञानिक अनुसंधान पद्धतीप्रमाणे ब्रह्मवर्चस संशोधन संस्थेच्या उभारणीची रूपरेषा तयार झाली आहे. अशा प्रकारे हरिद्वार इथं राहून आम्हाला काय करायचंय आणि या कार्यातील संभाव्य अडचणी निवारण्यासंबंधी सविस्तर माहिती त्यांनी आम्हाला दिली. सर्व गोष्टी पूर्वीप्रमाणेच मनात चांगल्या ठसवून घेतल्या. मागील खेपेस फक्त गुरुदेवांच्याच कार्याची पूर्तता करायची होती. यावेळी इतक्या सर्वांच्या कार्यांचं ओझं उचलायचं होतं. अधिक सावधपणाची आणि परिश्रमाची आवश्यकता होती. त्याचबरोबर हे सर्व कार्य केल्यावर चौथ्या वेळी हिमालयात येण्याचं आणि याहीपेक्षा मोठी जबाबदारी घेण्याकरता आणि सूक्ष्म शरीर धारणास्तव पुढील पाऊल उचलण्याकरता स्पष्ट नव्हे पण संकेत मात्र त्यांनी दिले. त्यांनी हे देखील स्पष्ट केलं, हरिद्वारची कार्यपद्धती मथुरेपेक्षा व्यापक असेल. त्यात चढ उतारही खूप असू शकतील. आसुरी शक्तीचं आक्रमण सुद्धा सहन करावं लागेल. अशा प्रकारे अनेक गोष्टी त्यांनी पूर्ण स्पष्ट केल्या. काळाची प्रतिकूलता पाहून त्यांनी या खेपेस 1 वर्षाऐवजी 6 महिनेच साधनेचा निर्देश दिला. कुठे आणि कसं राहावं, कोणती दिनचर्या असावी याचं मार्गदर्शन करून ते अंतर्धान होण्यापूर्वी म्हणाले, हे कार्य केवळ आमचं न समजता सर्व ऋषींचं समन्वित कार्य समजावं. आम्ही देखील निरोपादाखल नमस्कार केला आणि एवढंच म्हटलं, आमच्यासाठी तर आपणच सर्व देवता, समस्त ऋषी आणि परब्रह्माचे प्रतिनिधी आहात. या शरीरात प्राण असेपर्यंत या आदेशाचा भंग होणार नाही. चर्चा संपली. आम्ही निरोप घेऊन परत फिरलो. छायापुरुष वीरभद्र गोमुखपर्यंत पोचून गेला. त्यापुढे निर्दिष्ट स्थानापर्यंत आम्ही स्वतःच प्रवास केला. ज्या स्थानी या यात्रांच्या काळात आम्हास थांबावे लागले होते त्या ऋषींचा इथे उल्लेख केला नाही, कारण ते सर्व दुर्गम हिमालयाच्या गुफेतले निवासी होते. ते वेळोवेळी स्थान बदलत असत. आता तर त्यांचं शरीर सुद्धा संपलंय. अशा स्थितीत त्यांचा नामोल्लेख करण्यात फारसं स्वारस्य दिसत नाही. परत येताना हरिद्वारच्या सप्तऋषींच्या तपोभूमीत निर्देशित स्थानी थांबलो. गुरुदेवांनी याच स्थानाचा निर्देश दिला होता. बराच भाग निर्जन होता, विकाऊ जमीन होती, पाणी आणि दलदल खूप होती. पूर्वी इथे गंगा प्रवाह वाहायचा. हाच भाग आवडला. जमीन मालकाशी बोलणी होऊन सौदा सहजच ठरला. खरेदी पत्र करण्यास फारसा वेळ लागला नाही. जमीन मिळाल्यावर तिथं काय काय निर्माण करता येईल याचा विचार सुरू झाला. हे कामही आम्हालाच करावं लागलं. सल्लागारांचा परामर्श उपयोगाचा झाला नाही, कारण खूप समजावूनही त्यांना हे कळू शकत नव्हतं की येथील संस्थेचं प्रयोजन कोणतं असेल आणि यासाठी कशा आकार प्रकारची बांधकामं आवश्यक आहेत. ते कामही आम्हीच पूर्ण केलं. अशा प्रकारे शांतिकुंज गायत्री तीर्थांची स्थापना केली. शांतिकुंजमध्ये गायत्री तीर्थाची स्थापना. मथुरेहून प्रयाण केल्यापासून 6 महिन्यातच आम्ही हरिद्वारला परत आलो. तिथं निर्धारित जागी शांतिकुंजमध्ये एका लहान घरात माताजी आणि त्यांच्यासोबत राहणाऱ्या कन्यांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली. आणखी जमीन घेतल्यावर बांधकाम वाढवण्यास सुरुवात केली. ऋषी आश्रम बनवण्याची इच्छा होती. सर्वप्रथम स्वतःसाठी, सहकारी परिजनांसाठी तसंच अतिथींसाठी निवास आणि भोजनालय बनवण्यात आलं. हा आश्रम ऋषींचे देवात्मा हिमालयाचं प्रतिनिधित्व करतो. म्हणून उत्तराखंडाचे गंगेचे प्रतीक देवालय येथे बनवले. त्याशिवाय 7 प्रमुख आणि इतर ऋषींच्या प्रतिमांची स्थापनाही करण्यात आली. आद्यशक्ती गायत्रीचं मंदिर आणि जलकूपांची उभारणी केली. प्रवचनासाठी सभागृह तयार केलं. त्यात जवळजवळ 2 वर्ष गेली. आता निवासाच्या दृष्टीनं उचित व्यवस्था झाली.
तेव्हा आम्ही आणि माताजींनी आपल्या नवनिर्मित शांतिकुंज इथं आपलं तपस्थान बनवलं. आमच्या बरोबरच अखंड दीपकही होता. त्यासाठी एक खोली आणि गायत्री प्रतिमेसाठी व्यवस्था आधीच करण्यात आली होती. या ओसाड आणि माळरान म्हणून पडित भूमीचे सुप्त संस्कार जागृत करण्यासाठी 24 लक्षांची 24 अखंड महापुरुषचरणे करावयाची होती. त्यासाठी 9 कुमारिकांची व्यवस्था केली. सुरुवातीस त्यांची दिवसा 4 तास आणि रात्री 4 तास ड्युटी असे. नंतर त्यांची संख्या 27 झाली तेव्हा त्यांचा वेळ कमी करण्यात आला. त्यांना दिवसा माताजी शिकवत असत. 6 वर्षानंतर त्या सर्व मुलींनी पदवी पदव्युत्तर श्रेणीचं उच्च शिक्षण घ्यायला सुरुवात केली. 20-25च्या वयात त्या सर्वांची लग्न सुयोग्य घरातील वरांशी लावून देण्यात आली. याआधी संगीत आणि प्रवचनाचं अतिरिक्त प्रशिक्षण देणारी सत्रेही सुरू केली होती. स्त्री जागृती आंदोलनासाठी त्यांच्या 5-5च्या टोळ्या करून मोटारीतून त्यांना क्षेत्रात पाठवलं होतं. तोपर्यंत प्रशिक्षण घेणाऱ्या कन्यांची संख्या 100च्या वर गेली होती. या मुलींच्या दौऱ्याचा देशातील स्त्री वर्गावर फार विलक्षण प्रभाव पडला. तेजस्वी कार्यकर्ते तयार करण्याचे कार्यही हरिद्वारहून सुरू झाले. त्यासाठी प्राण प्रत्यावर्तन सत्र, 1 महिन्याचे युगशिल्पी सत्र आणि वानप्रस्थ सत्र सुद्धा सुरू झाले. सामान्य उपासकांची लहान मोठी गायत्री पुरश्चरणांची शृंखलाही सुरू झाली. पावन गंगेचा किनारा, हिमालयाची छाया, दिव्य वातावरण, प्राणवान मार्गदर्शन यासारख्या अनुकूल गोष्टींमुळे पुरश्चरणकर्त्यांची संख्या शेकडोंवर गेली. पूर्ण समयदानी वानप्रस्थींचं प्रशिक्षण देखील स्वतंत्रपणे सुरू केलं. दोन्ही प्रकारच्या साधकांसाठी भोजनाचा प्रबंध करण्यात आला. ही नवागतांची संख्या सतत वाढतच गेली आणि ऋषी परंपरेच्या पुनर्जीवनासाठी त्यांची आवश्यकताही होतीच. सुयोग्य आत्मदानी जनांनी पूर्ण वेळ देऊन हाती घेतलेलं महान कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांचं आत्मबल संग्रह करणं आधी आवश्यक होतं. मगच त्यांनी व्यापक कार्यात संलग्न व्हायचं होतं. या वाढत्या कार्यानुरूप गायत्री नगरात 240 क्वार्टर्स तयार करावे लागले. 1000 व्यक्तींना एका वेळी बसता येईल असा मोठा प्रवचन हॉल तयार करावा लागला. ही भूमी अधिक संस्कारित करण्यासाठी दररोज 9 कुंडांवर 2 तास यज्ञ करण्यास्तव यज्ञशाळा निर्माण करण्यात आली. आश्रमात स्थायी निवास करणारे व इतर पुरश्चरणकर्ता यांचा रोजचा जप अशा प्रकारे निर्धारित केला की रोज 24 लक्षाचं गायत्री महापुरश्चरण संपन्न होऊ लागलं. आवश्यक कार्यासाठी एक लहानसा प्रेस देखील सुरू केला. या सर्व कार्यक्रमांसाठी बांधकाम आत्तापर्यंत सतत सुरू असे. याच अवधीत ब्रह्मवर्चस संशोधन संस्थानांसाठी भव्य इमारतींचं बांधकाम देखील सुरू करण्यात आलं. कार्य पूर्ण होण्यास जवळजवळ 4 वर्ष लागली. याच काळात ऋषी परंपरा पुनर्जीवन कार्य सुरू केलं. जसजशा सोयी वाढत गेल्या तसतशी नवीन कामं सुरू केली गेली आणि उल्लेखनीय प्रगतीचा टप्पा गाठला जाऊ लागला. भगवान बुद्धांनी नालंदा आणि तक्षशिलासारखे विश्वविद्यालय स्तराचे विहार बनवले होते. तेथील प्रशिक्षित कार्यकर्ते देशाच्या विविध भागात आणि जगात दूरदूरच्या देशात पाठवले. त्यामुळे धर्मचक्र प्रवर्तनाचं कार्य संपन्न होऊ शकलं होतं. भगवान आद्य शंकराचार्यांनी देशाच्या 4 दिशांना 4 धामांची उभारणी केली. त्याच्या माध्यमानं देशात पसरलेली अनेक मतमतांतरे एका सूत्रात गुंफली होती. या दोन्ही कार्यक्षेत्रात कुंभमेळ्याच्या स्तराची संमेलने आणि समारोह भरवण्याची व्यवस्था करण्यात आली, जेणेकरून ऋषींच्या मुख्य विचारांचा संदेश प्रशिक्षित आगंतुकाद्वारे घरोघर पोहोचवण्याची व्यवस्था होऊ शकेल. अशा प्रकारची दोन्ही कार्य हाती घेतली. गायत्री शक्तीपीठ आणि प्रज्ञापीठ या नावानं देशाच्या कानाकोपऱ्यात भव्य देवालय आणि कार्यालय निर्माण करून त्या केंद्राद्वारे सभोवतालच्या प्रदेशात प्रचार प्रसारात्मक कार्य प्रवर्तित व्हावं. हा प्रज्ञा मिशनचा प्राणसंकल्पच म्हणता येईल. ही गोष्ट अवघड वाटत होती, पण प्राणवान परिजनांना शक्तीपीठ निर्माणाचे संकल्प दिले तेव्हा 2400 शक्तीपीठ अवघ्या 2 वर्षात निर्माण झाली. त्या क्षेत्रातले कार्यकर्ते त्यांना केंद्र मानून युगचेतनेचा प्रकाश पसरवण्याच्या जनजागृतीच्या कार्यात निमग्न झाले. हे कार्य इतकं अद्भुत आणि विशाल आहे की त्याच्या तुलनेत ख्रिश्चन मिशनऱ्यांचं कार्यही गौण ठरावं. आमच्या या नवनिर्माणाच्या कार्यात समाजातील सामान्य माणसाचा अल्पसा का होईना सहभाग असतो.
म्हणून सर्वांना त्याबद्दल आत्मीयता वाटते. उलट इतर विशाल मंदिरे आणि चर्च मोठ्या धनवान लोकांच्या धनानं निर्माण होत असतात. याशिवाय चलप्रज्ञापीठाची एक योजना सुरू केली. एक कार्यकर्ता सुद्धा एक संस्था चालवू शकतो, ती म्हणजे हातगाडीच्या ज्ञानरथच्या रूपात. हा ज्ञानरथ कार्यकर्ता आपल्या गावात तसंच समीपवर्ती क्षेत्राच्या गल्ली बोळातही फिरवू शकतो. त्यात ऋषी विचार प्रणीत साहित्य आणि इतर आवश्यक वस्तू म्हणजे जपमाळ, स्टिकर्स, चित्र विक्रीसाठी असतात. ही चलपुस्तकालय अधिक सोयीस्कर ठरली म्हणून 2 वर्षात सुमारे 12,000 ज्ञानरथ तयार झाले. स्थिर शक्तीपीठ व ही ज्ञानरथरूपी चलप्रज्ञा संस्थानं यांच्याद्वारे दररोज प्रायः 1,00,000 व्यक्ती प्रेरणा प्राप्त करत असतात. या व्यतिरिक्त उपरोक्त प्रत्येक शाखेचा वार्षिक उत्सव करण्याची प्रथा सुरू केली, ज्यात परिसरातील 1,000 कार्यकर्ते एकत्र येऊन संमेलन 4 दिवस चालते. नव्या वर्षाचा संदेश ऐकविण्यासाठी हरिद्वारवरून प्रचारक टोळ्या दरवर्षी पाठवण्याची व्यवस्था केली आहे, ज्यात 4 गायक वादक व 1 वक्ता असतो. त्यांच्यासाठी जीप गाड्यांची व्यवस्था केलेली आहे. कार्यकर्त्यांचे बिस्तर, कपडे, संगीत वाद्य, लाऊड स्पीकर इत्यादी आवश्यक सामानाची व्यवस्था प्रवासात राहू शकते. जीपचा ड्रायव्हर सुद्धा आपलाच कार्यकर्ता असतो. आता तर प्रत्येक प्रचारकास जीप आणि कार ड्रायव्हिंगचं शिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी बाहेरची माणसं आणायची गरज भासू नये. मथुरा इथं महत्वाची साहित्य निर्मिती केलीच होती. हरिद्वारला येऊन प्रज्ञापुराणाचे मूळ उपनिषद पक्ष संस्कृतात आणि कथा टीका हिंदीतून 18 खंडात लिहिण्याचा निश्चय केला. 5 खंड तर प्रकाशितही झाले आहेत. याशिवाय रोज 8 पानांचं एक फोल्डर लिहिण्याचा नियम केला आहे. त्याद्वारे विविध ऋषींचे विचार आणि कार्यपद्धतींचा प्रज्ञापुत्रांना परिचय व्हावा आणि ऋषींच्या कार्याची प्रेरणा लाभावी हे प्रयोजन होतं. आत्तापर्यंत असे 400 फोल्डर प्रकाशित झाले आहेत. त्यांचा अनुवाद विविध भाषात होऊन देशाच्या कानाकोपऱ्यात हे साहित्य पोचलं आहे. देशाच्या विविध भाषांचे आणि सर्व मतमतांतराचे अध्ययन करून प्रत्येक प्रांताचे कार्यकर्ते तयार करण्यासाठी एक वेगळे धर्म आणि भाषा विद्यालय याच वर्षी सुरू केले आहे आणि ते सुरळीतपणे चालले आहे. उपर्युक्त कार्यक्रम घेऊन जे कार्यकर्ते देशव्यापी दौरे करतात ते मिशनच्या त्या परिसरातील सुमारे 10,00,000 कार्यकर्त्यात प्रेरणा देण्याचं कार्य करत असतात. उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, गुजरात आणि ओरिसा या राज्यात युगनिर्माण योजनेची संघटना उत्तम प्रकारे रुजली आहे. भाषिक माध्यमाच्या अडचणींमुळे ज्या भागात अद्याप कार्याचा प्रचार प्रसार होऊ शकलेला नाही, तो सुद्धा 1-2 वर्षात पूर्ण करायची योजना आहे. प्रवासी भारतीय प्रायः 74 देशात विखुरलेले आहेत. त्यांची संख्या सुमारे 3 कोटीपर्यंत आहे. त्यांच्यापर्यंत मिशनची विचारधारा पोहोचवण्याची योजना यशस्वीरित्या सुरू झाली आहे. पुढील काळात काही उत्कृष्ट कार्यकर्त्यांद्वारे कित्येक राष्ट्रात प्रज्ञा आलोक पोहोचवणं शक्य होईल. क्वचितच असा देश असेल जिथं प्रवासी भारतीय राहत असूनही मिशनची संघटना नाही. उपर्युक्त ऋषी प्रणाली व्यापक रूपात प्रसारित करण्याकरता सुमारे 1,000 आत्मदानी समर्पित कार्यकर्ते सातत्यानं कार्यमग्न राहून खपत असतात. यासाठी येथे शांतिकुंजात महर्षी जमदग्नी परंपरेचे गुरुकुल आरण्यक नियमितपणे सुरू असते. चारकाचार्यांच्या आयुर्वेदाचं पुनरुद्धार करण्यात आलं आहे. अनेक दुर्मिळ जडीबुटींचं उद्यान शांतिकुंज इथं लावलं आहे. त्यांच्या गुणधर्मात हजारो वर्षात काय फरक झाले आहेत याचं संशोधन बहुमोल यांत्रिक उपकरणांनी केलं जात आहे. एका वेळी एकाच औषधीचा वापर करण्याचं विशिष्ट तंत्र इथे कार्यान्वित केलं जात आहे आणि त्यात कल्पनातीत यश लाभलं आहे. युगशिल्पी विद्यालयाच्या माध्यमातून सुगम संगीताचं शिक्षण हजारो व्यक्तींना देण्यात आलं आहे. ते आपापल्या क्षेत्रात संगीत विद्यालय चालवून केवळ डफलीसारख्या लहानशा तालवाद्याच्या सहाय्यानं युगगायक तयार करत असतात. पृथ्वीवर अंतरग्रही वातावरणाचा प्रभाव पडत असतो. त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. दर 5 वर्षांनी ज्योतिष गणितात सुधारणा करण्याची आवश्यकता असते. आर्यभट्टांच्या या सिद्धांतांना नवजीवन प्रदान करण्यासाठी प्राचीन काळच्या उपकरणांसह समग्र वेधशाळा उभारली आहे आणि नेपच्यून, प्लुटो, युरेनस या ग्रहांचा वेध घेऊन दरवर्षी दृश्य आणि गणित पंचांग प्रकाशित होत असतं.
हा अगदी नवीन आणि अभूतपूर्व असा प्रयोग आहे. आतापर्यंत सर्व शाखांना परंपरागत प्रोजेक्टर पाठवले जात. विविध स्लाइड्सच्या द्वारे विचार आविष्काराचं कार्य होत असे. आता व्हिडिओच्या क्षेत्रात प्रवेश झाला आहे. त्या माध्यमानं प्रेरणाप्रद फिल्म्स तयार करण्यात येत आहेत. देशातील विद्वान, मनस्वी, मूर्धन्य व विचारवंत यांच्या दृश्य प्रवचनाच्या कॅसेट्स तयार करून त्यांचा संदेश घरोघरी पोचवला जात आहे. भावी काळात मिशनच्या कार्यक्रमांचे उद्दिष्ट, स्वरूप आणि प्रयोग समजावून सांगणाऱ्या फिल्म्स तयार करण्याची योजना लवकरच साकार होणार आहे. शांतिकुंजाचं सगळ्यात महत्वाचं सृजन म्हणजे ब्रह्मवर्चस संशोधन संस्थान होय. या वैशिष्ट्यपूर्ण संस्थेत अध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय करण्यासाठी बहुमोल यांत्रिक उपकरणं असलेली प्रयोगशाळा निर्माण केली आहे. येथील कार्य पाहणारे परिजन हे आधुनिक आयुर्विज्ञान आणि पुरातन आयुर्वेद शास्त्राचे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट पदवीधारक विद्वान आहेत. अध्यात्म विज्ञानाची आवड असणारे विद्यापीठ स्तराचे विद्वानही इथं कायम राहून मन लावून संशोधन कार्य आवडीनं करत असतात. इथं यज्ञ विज्ञान या विषयावर विशेष संशोधन होत आहे. या आधारे यज्ञ विज्ञानानं शारीरिक मानसिक रोगांचं निरसन कसं करता येईल, पशु आणि वनस्पतींनाही यज्ञ विज्ञान कसं लाभदायक ठरतं, वातावरण आणि वायुमंडळातील प्रदूषणावर यज्ञ विज्ञानाचा उपचार कसा शास्त्रोक्त व अचूक सिद्ध होतो, या समस्यांवर उत्साहप्रद यश संशोधनातून हाती येत आहे. विविध साधना सत्रांना येणाऱ्या परिजनांची शारीरिक तपासणी करण्यात येते. तदनुरूप त्यांना साधना करण्याचे निर्देश दिले जातात. अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयावर केवळ सैद्धांतिक नव्हे तर प्रायोगिक तत्वांसह शोध करणारी ही जगातील कदाचित पहिली आणि अनुपम प्रयोगशाळा होय. या व्यतिरिक्त सामायिक प्रगती साधण्यास्तव योग्य स्वरूपाचं ज्ञान सर्वसामान्य जनांना अनेक शिक्षणक्रम देण्याची व्यवस्था केली आहे. आगामी काळात आणखीही काही मोठे प्रकल्प हाती घेणार आहोत. भारतातून व विदेशातून गायत्री परिवाराचे लाखो परिजन उत्तराखंडातील यात्रा सुरू करण्यापूर्वी शांतिकुंजचे दर्शन घेऊन व येथील धूळ मस्तकी लावून गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ या 4 धामांची यात्रा सुरू करतात. बालकांचे अन्नप्राशन, नामकरण, जावळ, यज्ञोपवीतादी संस्कार इथं येऊन करतात. कारण गायत्री परिवाराचे परिजन शांतिकुंजास सिद्धपीठ मानतात. पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करण्याची इथं शास्त्रोचित व्यवस्था आहे. आपला वाढदिवस आणि विवाह दिवसोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी अनेक परिजन इथं येत असतात. हुंडा विरहित आदर्श विवाह इथे तसंच गायत्री तपोभूमी मथुरेत दरवर्षी होत असतात. त्यामुळे परिजनांना सुविधा लाभते आणि खर्चिक दुष्ट रूढींनाही आपोआप पायबंद बसतो. मागील खेपेस आम्ही हिमालयात गेलो होतो आणि तिथं आम्हाला ऋषी परंपरेच्या कार्याचं पुनरुज्जीवन शांतिकुंजमध्ये करण्याचं कार्य सोपवण्यात आलं होतं. त्यावेळी असं वाटे की इतकं मोठं कार्य हाती घेण्याकरता केवळ विपुल धनच नव्हे तर कार्यकर्ते देखील तशाच उच्च श्रेणीचे लागतात. ते कुठे मिळतील? इतर सर्वच संस्थांमध्ये सवेतन कार्यकर्ते असतात, परंतु ते देखील केवळ चिन्ह पूजाच करतात. अशा परिस्थितीत आम्हाला जीवनदानी नैष्ठिक कार्यकर्ते कसे मिळावेत? पण आश्चर्याची बाब अशी की शांतिकुंज आणि ब्रह्मवर्चस इथं असे कार्यकर्ते आहे जे मोठ्या पदांचे त्याग करून आले आहेत. सारेच पदवीधारक आणि प्रखर प्रतिभेचे धनी आहेत. यातील काही संस्थेच्या भोजनालयात भोजन घेतात तर काही त्या भोजनाचे मूल्यही आपल्या पूर्वजीवनातील प्राप्त धनाच्या व्याजातून देतात. काहींना तर पेन्शनही मिळते. भावनेच्या भरात कार्यकर्त्यांचं येणं जाणं सुरूच असतं. पण या मिशन संचालकाच्या मूळ उद्देशाला जे समजून घेतात ते स्थायी होतात. आता तर भावनाशील नैष्ठिक परिजन सतत येत आहेत आणि या संस्थेबरोबर स्थायी रूपानं जुळत आहेत. उपजीविका स्वतःच्या खर्चानं आणि काम रात्रंदिवस मिशनचं असे उदाहरण इतर संस्थेमध्येही कदाचित औषधालाही सापडणार नाही. असं भाग्य शांतिकुंजच्या वाट्यास आलं आहे. त्याच्या जीवनदानी कार्यकर्त्यात MA, MSc, MD, MS, PhD, आयुर्वेदाचार्य, संस्कृत आचार्य अशा श्रेणीचे कार्यकर्ते आहेत. त्यांची नम्रता, साधी राहणी, निष्ठा, सेवा साधना आणि श्रमशीलता पाहत राहावी अशी आहे. इथे प्रतिभा आणि योग्यता यांना अधिक महत्त्व दिले जाते. अशा कार्यकर्त्यांचा परिकर म्हणजे शांतिकुंजचं मोठं भाग्यच होय. आजपर्यंत एवढं विराट कार्य सुरू झालं तरी धनासाठी कुणापुढे हात पसरावा लागला नाही.
मूठभर अन्न आणि नित्य 10 पैसे या मालवीयजींच्या प्रेरक मंत्रांचा वापर करून हे कार्य संपन्न झालं. यापुढे हे कार्य खूपच विस्तारत जाईल. आम्ही जन्मभूमी अवलखेडा गाव सोडून इथं आलो होतो. तिथं आज हायस्कूल, ज्युनियर कॉलेज आणि हॉस्पिटल सुरू झालं आहे. गायत्री तपोभूमी येथील कार्य तर आमच्या पुढच्या कार्यकर्त्यांनी दुप्पट केलंय. आमच्या कार्याचा भार आता दुसऱ्या समर्थ व्यक्तींवर आहे आणि हे कार्य कमी न होता सतत वाढत जाईल असा विश्वास वाटतो. ऋषींचं जे कार्य काळाच्या ओघात विस्मृत झालं होतं ते सुरू करून वर्धिष्णू करायची आमची जबाबदारी होती. ती आगामी काळातही वाढतच जाईल. प्रज्ञावतार अवतरण काळात मत्स्यावतारासमान ते वाढत पसरतच जाणार आहे. आमचं शरीर आज आहे, उद्या ते नसणार. तथापि आमचं परोक्ष शरीर सूक्ष्म व कारण अवस्थेत सतत ते कार्य करीतच राहील जे ऋषी सत्तेनं आमच्यावर सोपवलं होतं. पेरा आणि कापा हा मंत्र आम्ही जीवनभर जपला. हिमालयातून आल्यावर हरिद्वार इथं आश्रमाची प्रारंभिक रूपरेषा तयार केली. आता कार्यविस्ताराकरता साधनांची आवश्यकता जाणवू लागली. काळाची विषमता बघता त्याच्याशी सामना करताना आम्हाला कितीतरी साधनं, व्यक्ती आणि पुरुषार्थाची अपेक्षा होती. आम्हाला संघर्ष आणि सृजनाचं अशी 2 कामं करायची होती. आजपर्यंत विकसित झालेल्या सभ्यता, संस्कृती आणि प्रगतीला गिळंकृत करणाऱ्या अनिष्ट व कालबाह्य रूढींशी संघर्ष करायचा होता. तर उज्ज्वल भविष्याची व सुखशांतीची सृजनात्मक भूमिका देखील वठवायची होती. दोन्ही कामांची प्रात्यक्षिकं समग्र मानव जातीच्या 500 कोटी मानवांच्या जागतिक स्तरावर प्रस्तुत करायची होती. साहजिकच विस्ताराचं कार्य खूपच विशाल स्वरूपाचं होतं. आम्हाला व्यक्तिगत स्वतःसाठी काहीच करायचं नव्हतं. ज्यानं किड्या मुंगीच्या पोटाची व्यवस्था करून ठेवली आहे तो आम्हाला उपाशी का ठेवेल? रिकाम्या पोटी सर्व जग सकाळी जागं होतं, पण रात्री कोणीही रिकाम्या पोटी झोपत नाही. या विश्वासाच्या बळावर प्रारंभीच व्यक्तिगत इच्छांचं समापन केलं होतं. लोभानं सतावलं नाही ना मोहानं. वासना, तृष्णा आणि अहंकार कुणीही आम्हाला जखडू शकलं नाही. जे कार्य करायचं होतं ते भगवंताचं होतं आणि तेही गुरुदेवांच्या निर्देशनानुसार. त्यांची संघर्ष आणि सृजन ही 2च कामं करायची होती, जे करण्यात आम्ही नेहमीच उत्साहानं लागलो. टाळण्याची आमची प्रवृत्ती नाही. जे काम सोपवलं ते सदैव तत्परतेनं आणि तन्मय होऊन करायची सवय आम्हाला जन्मजात दिव्य अनुदानाच्या रूपात मिळाली होती आणि ती आजही यथावत आहे. नवसृजनासाठी इतकी साधनं कशी लाभतील, कुठून प्राप्त होतील? या प्रश्नांवर मार्गदर्शकांनी नेहमीच एक मार्ग सुचवला आहे: पेरा आणि कापा. मका, बाजरी वगैरे धान्याचं बीज एक दाणा पेरला तर तो अंकुर बनतो, वाढतो, त्याचं झाड बहरतं. एकाच्या बदल्यात 100 नव्हे तर अनंत पटीनं मिळतं. द्रौपदीने कोणा संताला आपल्या साडीचा पदर फाडून चिंधी दिली होती. त्याची लंगोटी करून त्यानं आपलं काम भागविलं होतं. ते चिंधडे संकट काळात इतके मोठे बनले की साड्यांचे गठ्ठे प्रत्यक्ष परमेश्वराला डोक्यावर घेऊन वाहत धावत यावं लागलं होतं. तुला जे प्राप्त करायचं आहे ते आधी पेरणं सुरू कर, हाच बीजमंत्र त्यांनी आम्हाला दिला. आम्ही तो श्रद्धापूर्वक स्वीकारला, जोपासला आणि अंमलात आणला. त्याची अगदी तशीच फलश्रुती लाभली जशी त्यांनी सूचित केली होती. शरीर, मन, भावना या 3ही स्थूल सूक्ष्म कारण शरीरासमवेत सर्वांना भगवंत देत असतो. धन स्वतः कमवलेलं असतं. काही लोक स्वतःच्या परिश्रमानं कमावतात तर काहींना पूर्वसंचित धन प्रारब्धानं वारसा हक्कानं लाभतं. आम्ही स्वतः काहीच कमावलं नव्हतं, पण वडिलोपार्जित संपत्ती वारसा हक्कानं विपुल प्रमाणात लाभली होती. ती सर्व पेरण्याची आणि योग्य वेळी ती कापण्याचीही शक्यता होती. म्हणून तात्काळ ती गुरुवचनांप्रमाणे पेरावयास सुरुवात केली. रात्री भगवंताचं भजन करणं आणि दिवसा विराट ब्रह्माच्या सेवेत, विश्व मानवाच्या सेवेत समय आणि परिश्रम लावायचे. हे शरीर साधनेच्या रूपात निश्चित केलं. बुद्धी जागेपणीच नव्हे तर रात्री स्वप्नातही लोककल्याणाची योजना करीत राहिली. स्वतःसाठी सुख, सुविधा आणि समृद्धींचा विचारही कधी मनाला शिवला नाही. आमची भावसंवेदना सदैव विराट भगवंताच्या सेवेत संलग्न असे. प्रेम केले ते आदर्शांवर, ध्येयावर आणि मूल्यांवर.
कुणा व्यक्तीवर किंवा वस्तूवर नव्हे, पतितांना उभे करणं आणि मागे पडलेल्यांना पुढे नेणं, याच भावना सतत उचंबळत राहिल्या. या विराटालाच आम्ही आपला भगवंत मानले. अर्जुनाच्या दिव्य दृष्टीनं याचं विराट रूपाचं दर्शन घेतलं होतं. श्रीरामानं पाळण्यातच माता कौसल्यस हे रूप दाखवलं आणि काकभुषुंडी ऋषी सुद्धा या विराट स्वरूपाचे दर्शन करून धन्य झाले होते. आम्ही आमच्याजवळ जे काही होतं ते याच विराट ब्रह्मास, विश्व मानवास देऊन टाकले. पेरणी करण्यासाठी याहून सुपीक दुसरं शेत नव्हतं. समयानुसार ते सुफलित झालं, खूप पिकलं. आमची सर्व कोठारं तुडुंब भरून गेली. आमच्यावर सोपवलेल्या 2 कामासाठी हवी तेवढी साधनं उपलब्ध होती. ती सर्व त्या कामासाठी लावली. आमचं शरीर जन्मजात दुबळं होतं. शरीर काठी देखील दुबळी वाटे, पण त्यात जीवनशक्ती प्रचंड होती. तारुण्यात तूप, दूध, फळभाज्या यांच्या विना 24 वर्ष जवाची भाकरी आणि ताक असा आहार केल्यामुळं ते कृश बनलं होतं. पण जेव्हा पेरलेले उगवण्याचा आणि कापणीचा हंगाम आला, तेव्हा 75 वर्षांच्या या वयातही ते अगदी निरोगी आणि सुदृढ आहे, इतके की काही दिवसापूर्वी एका उन्मत्त सांडाला खांद्याचा जोर लावून खाली पटकलं आणि त्याने पळ काढला. आणखी एक घटना सर्वश्रुत आहे की अनीती आणि दहशतीचे समर्थन करणाऱ्या एका तथाकथित धार्मिक संप्रदायाच्या एका भाडोत्री मारेकऱ्यास सुपारी देऊन आमच्या वधासाठी पाठविले होते. त्याने 5 बोरच्या रिव्हॉल्वरनं आमच्यावर गोळ्या झाडल्या, पण त्याच्या सर्व गोळ्या नळीतच अडकून राहिल्या. भयामुळे त्याच्या हातून रिव्हॉल्वर खाली गळून पडलं. मग त्यांनी आमच्यावर सुऱ्यानं हल्ला केला. त्याच्या वारानं रक्त वाहू लागलं, पण सर्व वार शरीरात सरळ न जाता तिरपे लागले. डॉक्टरांनी सर्व जखमांना टाके घातले आणि काही आठवड्यातच आम्ही पूर्णपणे बरे झालो. हा एक कसोटीचा प्रसंगच म्हटला पाहिजे की 5 बोरचा लोडेड रिव्हॉल्वर सराईत हातात असूनही काम करू शकला नाही. जनावरं कापणारा सुरा 12 प्रहार करूनही फक्त नाममात्र जखमा करू शकला. जखमा इतक्या सामान्य होत्या की बऱ्या झाल्यावर त्यांचे डागही शिल्लक राहिले नाहीत. आक्रमक आतताईनंतर स्वतःच्याच बॉम्बस्फोटात जखमी होऊन तुरुंगात कैद झाला. ज्याच्या आदेशानं त्यानं हे दुष्कृत्य केलं होतं तो फाशीची शिक्षा होऊन संपला. आसुरी शक्तीचं आक्रमण एका प्रकारे विफलच झालं. एक उच्च कोटीचं दैवी कार्य उखडून टाकणं शक्य झालं नाही. मारणाऱ्यापेक्षा तारणाऱ्याचे हात मोठे असतात हे तथ्य पुनश्च सिद्ध झालं. सध्या आम्ही एकाचे 5 करायची सूक्ष्मीकरण साधना करत आहोत. त्यामुळे शरीरास क्षीणपणा आला आहे. तरीही बाहेरून शरीर असं आहे की त्यास हवे तितके दिवस जिवंत ठेवता येईल. पण आम्ही जाणून बुजून तसं करणार नाही, कारण सूक्ष्म शरीरानं अधिक कार्य करता येतं, स्थूल शरीर त्यात बाधकच ठरतं. शरीराची जीवनशक्ती असाधारण आहे. त्याच्याकडून 10 पट काम करून घेतलंय. शंकराचार्य, विवेकानंद 32-35 वर्ष जगले. तथापि 350 वर्षांइतकं कार्य त्यांनी अल्पायुष्यात करून ठेवलंय. आम्ही 75 वर्षांच्या आजपर्यंतच्या वयात इतकी विविध प्रकारची आणि व्यापक कार्य केली आहेत की त्यांचा हिशोब करता ती 750 वर्षातही शक्य होणार नाही. आमचा सारा वेळ नवसृजनाच्या एकाहून एक श्रेष्ठ आणि यशस्वी उपक्रमांच्या कार्यात खर्ची पडलाय. आम्ही कधीच निष्क्रिय किंवा रिकामी राहिलो नाही. बुद्धी आम्ही भगवंताच्या शेतात पेरली तेव्हा ती असामान्य प्रतिभा बनून प्रकट झाली. आजपर्यंत लिहिलेलं साहित्य इतकं प्रचंड आहे की शरीराच्या वजना इतकं भरावं. ते सर्व प्राणसंजीवक उच्च प्रतीचं आहे. त्यात आर्ष ग्रंथांचा अनुवाद तसंच प्रज्ञायुगाची भावी पृष्ठभूमी संबंधित रूपरेषा सर्व लेखनाच्या मुळाशी आहे. इसवी 2000 पर्यंतचे साहित्य आम्ही आताच लिहून ठेवले आहे. लहान सहान देशही आपल्या पंचवार्षिक योजना परिश्रमपूर्वक तयार करतात. परंतु शांतिकुंजच्या तत्वावधानात संपूर्ण जगाचा कायाकल्प करण्याचे चिंतन व क्रियान्वयन होत आहे ते एका शब्दात सांगायचे तर अद्भुत म्हणता येईल. आम्ही आमची भावसंपदा मागे पडलेल्या अप्रगत जनांसाठी समर्पित केली. भगवान शंकरांनीही तसेच केले होते. त्यांच्या सहवासात चित्रविचित्र समुदाय असे. सर्पांनाही ते कंठाशी लावत. त्याच मार्गावर आम्हाला चालावे लागत आहे. सुरा आणि रिव्हॉल्वर आमच्यावर प्राणघातक हल्ला चढवणाऱ्याला पकडण्यासाठी परिजन पोलीस धावले
पण सर्वांना आम्ही परत बोलावलं आणि हल्लेखोराला पळून जाण्याची संधी दिली. जीवनात असे अनेक प्रसंग आले जेव्हा प्रतिपक्षातील लोकांनी आम्हाला दिलेल्या अनेकानेक त्रासदीचं उत्तर आम्ही हसून आणि हसवूनच दिलं आहे. आम्ही लोकांवर जेवढं प्रेम केलं त्याच्या शेकडो पटींनी लोकांनी आमच्यावर प्रेम लुटवलं. आमच्या निर्देशांचे आदराचे पालन केले आणि त्यात नुकसान किंवा कष्ट हसत स्वीकारले. काही दिवसांपूर्वी प्रज्ञापीठ बनवण्याचा निर्देश परिजनांना दिला तर 2 वर्षातच 2400 गायत्री शक्तीपीठांच्या भव्य इमारती उभ्या झाल्या. त्यात लाखो रुपये खर्च झाले. आमच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. तेव्हा आपलं प्रेम आणि सहानुभूती प्रकट करणारे इतके लोक आले जणू माणसांचा सागर उचंबळत होता. त्यापैकी प्रत्येक जण हल्लेखोरावर तुटून पडण्यासाठी आतुर होता. आम्ही आणि माताजींनी त्यांना प्रेमानं शांत करून दुसऱ्या दिशेला वळवलं. ही त्यांची आमच्या विषयीच्या घनिष्ठ आपुलकीचीच अभिव्यक्ती होती. जीवनभर आम्ही प्रेमच घेतलं आणि प्रेमच लुटवलं. याचा एक सर्वोत्तम नमुना म्हणजे आमच्या धर्मपत्नी होत. त्यांना आम्ही माताजीच म्हणतो. त्यांच्या भावना कुणीही या दृष्टीनं समजून घ्याव्या. त्या आमच्याबरोबर काया आणि छाया बनूनच राहिल्या. एक प्राण 2 शरीर या नात्यानं आमच्या प्रत्येक कार्यात क्षणोक्षणी त्या साथ देत असत. पशुपक्ष्यांचंही इतकं प्रेम लाभलं की ते सुद्धा स्वजन सहचरासमान आमच्या मागे पुढे फिरत असत. सामान्यतः जे प्राणी सर्वथा माणसांपासून दूर राहतात ते आमच्या अंगाखांद्यावर बसताना, मागे पुढे फिरताना, आमच्या अंथरुणावर झोपताना लोक आश्चर्य प्रकट करीत. अशी दृश्य हजारोंच्या संख्येत पाहिली आहेत. हे दुसरं तिसरं काही नसून केवळ प्रेमाचं प्रतिदान होय. वेळोवेळी आम्हास धनाची खूप गरज भासे. गायत्री तपोभूमी, शांतिकुंज, ब्रह्मवर्चसच्या भव्य इमारती कोट्यावधी रुपयांच्या आहेत. माणसापुढं हात न पसरण्याचं व्रत निभावत असतानाच या साऱ्या गरजा अयाचितपणे पूर्ण होत गेल्या. पूर्ण समयदान करून कार्य करणाऱ्यांची संख्या 1000हून जास्त आहे. त्यांची आजीविका ब्राह्मणोचित स्तरावर चालत असते. प्रेस, प्रकाशन, प्रचारार्थ जीप गाड्या आणि अन्य खर्च हे फारशी अडचण न येता वेळोवेळी पूर्ण होत राहतात. एक एक पैसा भगवंताच्या शेतात पेरल्यानंतर लाभलेलं हे अफाट पीक. या पिकाबाबत आम्हाला अभिमान आहे. जमीनदारी समाप्त झाली. जे धन मोबदला म्हणून मिळालं ते मथुरेस गायत्री तपोभूमीच्या निर्मितीस दिलं. जन्मभूमीतील पूर्वजांची जमीन जी आमच्या हिश्श्यात आली होती ती कुणा वारसाला न देता हायस्कूल आणि हॉस्पिटल बनवण्याकरता देऊन टाकली. व्यक्तिशः आमचे हात आजही रिकामीच आहेत. पण अशा योजना आखतो आणि चालवितो ज्या लखपती करोडपतींनाही शक्य होऊ नये. हे सर्व अघटित आणि चमत्कारिक वाटणारं कार्य आमच्या मार्गदर्शकांच्या त्या एकाच सूत्रानं शक्य झालं. संचय करू नका, विखरून टाका, पेरा आणि कापा. सत्प्रवृत्तींचे उद्यान प्रज्ञा परिवाराच्या रूपात आज बहरास आलं आहे. त्याचा मूळ आधार, अधिष्ठान हेच सूत्र होय. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.